तुम्हाला माहिती का, खानदेश आणि विदर्भामध्ये घरात काही भाजी असो किंवा नसो, आवर्जून बनवल्या जाणारी ही धिरड्याची भाजी एवढी भारी लागतेत ना. आज घरात भाजीला पण काही नव्हतं, म्हटलं चला आज धिरड्याचीच भाजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं. तर त्यासाठी काय करायचं, इथं मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, हळद आणि लाल तिखट घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला धिरडे हिरवी मिरचीमध्ये करायचं असेल तर मी हिरवी मिरचीची पेस्ट पण घातली तरी पण चालतं. गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही, लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं. मी अंदाजेच पाणी घातलं आहे, भज्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे. तवा घ्यायचा, त्यावरच आपल्याला धिरडे करून घ्यायचे. थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली ती चिटकणार नाही. लगेच 1-1.5 वाटी आपल्याला बेसन पीठ त्यावर घालून घ्यायचं आणि मस्त पातळ धिरडे इथं करून घ्यायचे. खूप जास्त पातळही करू नका आणि जाडही करू नका, मिडियम साईजचे धिरडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं वाटेच्याच मदतीने आपल्याला धिरडे हे करून घ्यायचे. एक साईड चांगली भाजल्या गेली की दुसरी साईड आपल्याला पलटी बनवून घ्यायची. दोघी साईडनं आपल्याला आलटून पलटून करून अगदी चट्टे पडेल इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे. धिरडे करताना त्यात आपल्याला सोड्याचा उपयोग करायचा नाही, सोडा न घालताच हे धिरडे करायचे. तुम्ही जर त्यात सोडा घातला, जेव्हा आपण भाजीत धिरडे सोडू तेव्हा ते विरघळून जातात, म्हणून आपल्याला सोडा न घालताच हे धिरडे बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपल्याला बाकीचे धिरडेसुद्धा बनवून घ्यायचे. त्याच त्यावरती आपल्याला मसालासुद्धा हा भाजून घ्यायचे. ती तुम्ही गरजेप्रमाणे घरातल्या व्यक्तीप्रमाणे 2 कांदे घेतलेत मिडियम साईजचे, आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच त्यावरती आपल्याला लसूण खोबरं हे सुद्धा आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत मसाला हा भाजून घ्यायचा आहे. आता त्याच त्यावरती आपल्याला मी बेडगी मिरची घेतली, 2 ते 3 बेडगी मिरची घेतली, त्यानं रंगही आपल्या भाजीला खूप सुंदर येतो. बेडगी मिरची चांगली भाजून घ्यायची आणि पूर्ण मसाला चांगला भाजला की एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, नंतरच तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटणामध्ये कोथिंबीरचा उपयोग करायचा असेल तर मी कोथिंबीर पण वापरू शकतात, पण मी कोथिंबीर वरतून घालणार आहे, वाटणामध्ये काही घालत नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात. वाटण आपलं तयार करून घ्यायचे, लगेच फोडणी करायला घ्यायची. तर कढई घेतली, कढईमध्ये तेल थोडंसं जास्त घातलं. क्वचित काही भाज्या अशा असतात की त्यात थोडंसं तेल जास्तच असते, ते मी थोडंसं तेल इथं जास्त घातले. 2 पड्या जिरं घातलं आणि वाटलेला मसाला घालून घ्यायचे. चांगलं 2 ते 3 मिनटं मसाला तेलामध्ये हा परतून घ्यायचे. जेवढा आपण मसाला तेलात परतू त्याची त्यावरती अवलंबून असते. त्यात आपल्याला घरातलेच कोरडे मसाले इथं वापरायचे. लाल तिखट, धना पावडर आणि घरगुती खानदेश स्पेशल घरगुती गरम मसाला केलेला आहे. गरम मसाल्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकतात. चांगला मसाला पण चांगला परतून घ्यायचा आणि त्यात थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं, म्हणजे तेलही आपल्या भाजीला चांगलं सुटतं. आता चांगलं त्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे घरातल्या व्यक्तीप्रमाणे गरम पाणी घालून घ्यायचे. गरम पाण्यामुळे का ते तर्रही आपल्या भाजीला चांगली येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. आता त्यात जेवढं लागेल तेवढं त्यात तुम्ही पाणी घालून घ्यायचे. तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार त्यात पाणी घालून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि तर भाजीला खायला ठेवायचे. तोपर्यंत आपण जे धिरडे तयार केलेले होते त्याला आपण कट करून घेऊयात. तर सुरीची काय कटरच्याच मदतीने मिडियम साईजचे धिरडे आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्हाला मोठ्या आकारामध्ये कट करायचे असेल तुम्ही मोठ्या आकाराचे हे कट करू शकतात, पण मी मिडियम साईजचे धिरडे इथं कट करून घेते. धिरडे आपले कट करून झाले तोपर्यंत भाजीला पण चांगला इथं गदक आला असेल, तुम्ही पाहू शकतात. अशा पद्धतीनं आपल्याला धिरडे कट करून घ्यायचे. तर भाजीला चांगलं गदकू द्यायचे. चांगलं 2 ते 3 मिनटं भाजीला चांगलं शिजू द्यायचं आहे. तेव्हाच त्यामध्ये आपल्याला कट केलेले धिरडे घालून घ्यायचे आहेत. आता भाजीला चांगला गदक आला की त्यातच आपल्याला धिरडे घालून घ्यायचे. धिरडे घातल्यानंतर फक्त आपल्याला 1 ते 2 मिनटंच भाजीला गदकू द्यायचे. धिरडे घातल्यानंतर खूप जास्त भाजीला शिजत बसायची गरज नाही. आता तुम्ही पाहू शकता मस्त हिरवीगार त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटंच आपल्याला भाजीला चांगला गदकू द्यायचे. जेवढा चांगला भाजीला गदक येईल ना तेवढी भाजी ती चव चांगली लागते. आता रंगही आपल्या भाजीला चांगला सुरेख आलेला आहे बेडगी मिरचीमुळे आणि दिसायला खूप सुंदर दिसते. मस्त आपली धिरड्याची भाजी बनवून इथं तयार झालेली आहेत. तुम्ही ह्या भाजीसोबत भाकरीही खाऊ शकतात किंवा चपातीही खाऊ शकतात किंवा तुम्ही साध्या पांढऱ्या भातासोबत जरी भाजी खाल्ली तरी पण जबरदस्त लागते ही भाजी खायला. तर हा आहे आमचा आजच्या दुपारच्या जेवणातला बेत. आपली धिरड्याची भाजी बनवून इथं तयार झाली. तुम्ही चपाती भाकरी यासोबत तुम्ही काही खाऊ शकतात. त्यासोबत माझी रोज वापरायची मल्टीग्रेन चपाती केली, त्यासोबत तोंडी लावायला कांदा आणि लिंबू. एकच नंबर हा दुपारच्या जेवणातला झणझणीत गावरान बेत. खानदेश आणि विदर्भामध्ये आवर्जून केल्या जाणारी ही धिरड्याची भाजी बनवून आपली इथं तयार झाली. त्यावर लिंबू पिळून घ्यायचं, मस्त गरम गरम खायला घ्यायचं. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.